लग्न होऊन 1 वर्ष झालं की घरचे म्हणतात आता मूल होऊ द्या, पण खरंच तुम्ही पॅरेंटिंगसाठी तयार आहात का? एका सायकोलॉजिकल सर्व्हेनुसार आपल्या देशात जवळजवळ 45% प्रेग्नन्सी या अनप्लॅन असतात. म्हणजेच मूल जन्माला घालण्याचा निर्णय हा कोणत्याही पूर्वतयारीशिवाय घेतला जातो. मित्रांनो, मूल जन्माला घालणं ही सर्वात मोठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक जबाबदारी आहे. म्हणूनच मूल होण्याआधी या 5 महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणं गरजेचं आहे. नंबर 1, मानसिक तयारी म्हणजेच मेंटल रेडीनेस. पालक बनण्याची पहिली पायरी म्हणजे मेंटल रेडीनेस. मुलं झाल्यानंतर तुमच्या झोपण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या सवयी आणि तुमची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलणार असते. सुरुवातीचे काही महिने प्रचंड धावपळीचे असतात. नंबर 2, आर्थिक नियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. आजच्या काळात मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं संगोपन करणं हा सर्वात मोठा आर्थिक खर्च आहे. डिलिव्हरीचा खर्च, डॉक्टरांची फी, लसीकरण, पुढे जाऊन चांगल्या स्कूलची फी या सगळ्यांचा हिशोब लग्नाआधी किंवा मूल होण्याआधीच मांडला पाहिजे. नंबर 3, मॅटर्निटी आणि पॅटर्निटी लिव्ह. बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीचे काही महिने आई आणि बाळ या दोघांसाठी अत्यंत संवेदनशील असतात. वर्किंग कपल्सच्या बाबतीत आईला ऑफिसमधून किती महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे आणि वडिलांना ऑफिसमधून किती दिवस सुट्टी मिळू शकते, या रजेच्या काळात ऑफिसचं काम आणि बाळाची काळजी कशी मॅनेज करायची याचं नियोजन आधीच कागदावर असायला हवं. नंबर 4, संगोपनातील दोघांची भूमिका म्हणजेच इक्वल पॅरेंटिंग रोल्स. जुना काळ वेगळा होता, जिथे मुलं सांभाळणं हे फक्त स्त्रीचं काम मानलं जायचं. पण आजच्या आधुनिक काळात इक्वल पॅरेंटिंग खूप महत्वाचं आहे. बाळ रडत असेल तर रात्री कोणी उठायचं, डायपर बदलण्यापासून ते त्याला भरवण्यापर्यंत पुरुषांची काय भूमिका असेल यावर स्पष्ट बोलणं गरजेचं आहे. नंबर 5, करिअर आणि स्वप्नांचा सुवर्णमध्य. अनेकदा मूल झाल्यानंतर स्त्रियांच्या करिअरला मोठा ब्रेक लागतो, ज्यामुळे त्यांच्यात नैराश्य किंवा चिडचिड निर्माण होऊ शकते. मूल झाल्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कशी प्रगती करणार आहात, की काही काळासाठी करिअर होल्डवर ठेवणार आहात, यावर पार्टनर सोबत सिरियस चर्चा करा. मित्रांनो, समाजाने ठरवलेल्या टाइमलाईन पेक्षा तुमच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तयारीला जास्त महत्त्व द्या. एकमेकांना समजून घ्या, शांतपणे नियोजन करा आणि जेव्हा तुम्ही दोघं आतून तयार असाल तेव्हाच या सुंदर प्रवासाची सुरुवात करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.